सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातले कामं करावं, सगळं करावं, याला डबे करून द्यावं. सकाळपासून झाडणं, भांडं, धुणं, स्वयंपाक सगळं सगळं करून आहे की नाही. दुपारी तर निवांत बसायला भेटच ना, निसणं पुसणं राहतेच सगळं. संध्याकाळी येतात लेकरं, मला वाटते लेकरं तरी जरा दुःख ओळखीतील. मात्र लेकरं सुद्धा दुःख ओळखीनात. बरं माय आले की याला डोसकं दुखते, थकवा येते, याला चहा पाणी करून द्यावं. स्वयंपाकाचा टाइम झालाय, माय स्वयंपाक करल, काय करल, याला चहा करून देईल, काय करून देईल, कळते का याला? काहीच कळणार. आजकालचे लेकरं तर नुसते दंडेल निघाले. तर नुसते दंडेल म्हणजे काय दंडेल? हिला मॅगी आवडते, त्याला ही आवडते, तिला ती भाजी आवडते, याला ही भाजी आवडते. मी हेच खायना, मी तेच खायना. आमच्या घरामध्ये असले नकरी गेल्या ना, माय की नाही कोलदांडा घालून मारत गेली, बापाला सांगत गेली, बापाच्या पुढे तर मानवरी होत गेली ना. आता यायचा पप्पा आला की यायचं तर राज्य आल्यासारखं वाटते. आणि माईला तर सगळे काय असं उग छाट छोट आहे, घरातले कामं करते असं म्हणतात. तो काय सांगा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करा, स्वयंपाकाच्या टायमाला याला चहा करून द्या. म्हणून पोटात आग पडते, म्हणून पोटामध्ये काय केला क्रेविंग होतात, म्हणजे क्रेविंग काय की चहा पियायच्या. आम्हाला काय होत गेलं ना त्या क्रेविंग काय ती काय कळत गेलं नाही आम्हाला. उगं मारोपान दिलेलं खाऊन उगं दिवस काढल्या, यायला लाड करून डोसक्यावर बसलेला परिणाम होईल. नाहीतर आहे की नाही, गुन्हाड्यानं मिरचू भाकर दिला असतं, शेतात कामाला नेलं असतं की नाही, याला कळालं असतं. यायला घरात बसून नाही माझं लेकरू असं, माझं लेकरू तसं, माझं लेकरू हे करणार, माझं लेकरू नाजूक आहे असं म्हणून आम्ही स्वतःच्या डोसक्यावर बसून घेतल्या आणि पायावर धोंडा घालून घेतल्या. असलं झालंय बघा घरानं. काय न हो ताप होय जीवाला. आता बघा सांगतो, सकाळपासून आता नवरात्रीचे दिवस चालू झालेत म्हणून का आम्हाला दम नाही. घरातलं सगळं काढा, गोदडे फिदडे सगळं काढा, धुतलं केलं सगळं झालं. मदतीला कोणी येणार माय, आता तेवढं सगळं हाय का मायला? आता तरी जरा निवांत बसू द्यावं म्हणून नाही, तसं काही जमणार बरं आमच्या इथं. आम्हाला म्हणाल ते पाहिजेच. बरं टाइम टेबल तरी राहा. आता हे एवढं मोठं टेबल घेऊन बसलेत, हे म्हणा याला चहा संग आत्ता खायचंय म्हणा. बरं आता खातील तर जेवताना काय करतील? माय जेवण जाते का असलं खाल्यानं? म्हणूनच कसे सापळे व्हायलेत, अंगामध्ये काडीचा मास नाही, नुसतं हाडच आहेत आणि उड्या तर मारायला सरनाचल्यात. जेवलेलं सगळं जिरून जाते, आलं की तोंड करून पडता. होते काय जेवायचं खावायचं नाही, कोणत्या टायमाला चहा, कोणत्या टायमाला. तुम्हाला म्हणाल तसे नखरे व्हायले तुमचे. तुम्हाला हात दाखवतो, थांबा. नेऊन तुम्हाला तुमच्या बापाला सांगतो हॉस्टेलमध्ये टाका म्हणतो. हॉस्टेलमध्ये गेलं की मग बरोबर वटणीवर येता की नाही? येता माना हलवा, डोसा, चहा डोसा, चहा संग येन तेन खा ना. आता जेवायच्या टायमाला काय की मग नंतर तोंड वासा आम्हाला जेव वाटणार ले, खाऊ वाटणार ले. कसं खाऊ वाटल काय बी केल्यानं? चहा पियायचं करायचं आणि हे नाही ते नाही, नखरे नुसते नखरे होऊन गेलेत. पी बापू पी, डोस, चहा डोस.